मंडळी, एकाच प्रकारची डाळ खाऊन कंटाळा आला असेल तर अशा पद्धतीने तुम्ही डाळ बनवू शकता। तर इथे मी मूग आणि तुरीची डाळ भिजवून घेतली आहे। त्यानंतर हळद, मीठ आणि तेल घालून चांगली कुकरला बॉईल केली। नंतर कढईमध्ये तेल घातलं आहे। जिरं, राई, हिंग, लसूण, कढीपत्ता आणि बारीक चिरलेला कांदा, त्यानंतर हिरवी मिरची, टोमॅटो सगळं साहित्य घालून मीठसुद्धा घालायचं आणि छान मंद गॅसवर हे परतवून घ्यायचे। त्यानंतर हळद, काश्मीरी मिरची पावडर, धणा जिरा पावडर, लाल तिखट, थोडीशी साखर घातली आहे। यामुळे मस्त आंबट गोड अशी ही डाळ तयार होते। आता उकडलेली डाळ यामध्ये घालायचं आहे। छान पाणी घालून मिक्स करून घ्यायचं आहे। मस्त चटपटीत आणि खमंग आणि झणझणीत अशी ही आपली तिखट डाळ तयार झालेली आहे। आता याला फोडणी देऊया। तर फोडणी देण्यासाठी इथे मी तेल गरम केलं आहे। राई, जिरं घालायचं आहे। ठेचलेला लसूण आणि एक लाल मिरची घालायची आहे। त्यानंतर याला कलर मस्त येण्यासाठी 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर घातली आहे। आता हा तडका मस्त डाळीवर घालायचा आहे। बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची। छान डाळ तडका तयार झाली आहे। रेसिपी आवडली तर लाईक